सादर करीत आहोत एकांकिका दांडगी मुलं. लेखक योगेश कोमल, दिग्दर्शक अविनाश विभांडी, प्रकाश योजना श्याम चव्हाण, पार्श्वसंगीत तुषार पाठक. सादर करीत आहोत एकांकिका दांडगी मुलं.
जबाबदारीच पण आहे. आपल्याकडे खूप कमी वेळ उरलाय आणि तयारी खूप करायची आहे. तरी सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील हुशार आणि गुणी मुलांची यादी मुख्याध्यापकांकडे द्यावी. तुम्ही का नसतं? शाळेत पती आहे ना. म्हणजे त्या दिवशी शाळेला सुट्टी. अरे त्या दिवशी शाळेला सुट्टी असतं. पण मोठा प्रॉब्लेम असेल. खायला खावं मिळाल. पण आधी शाळा साफ करावी लागेल, पताके लावावे लागतील, गाणी बसवावी लागतील आणि कवायती करायला लागेल. करू की समजा करू. कोण तुम्ही? मी तर गाणं म्हणेन आणि डान्स बी करेन. मी कवायत करी, आसन करी. अरे पण तुम्हाला घेणार कोण? हा गेले बाबा घेणार कोण म्हणजे मास्तर घेतील की. तुमच्या मास्तरांनी बाई तुम्हाला घेतील बरं. वर्गात न दहायला भाग करता तुम्हाला. गाण नाही करणार एक नंबर आहे तुम्ही. पण बाकी चांगल्या गोष्टी मी चांगल्या करू की. मग साफसफाई गाणी म्हणून पताका लावू, मैदानी काम करू, राष्ट्रपतीची गोष्टी काढू. काहीतरी काय बोलतो गाणे मामा. खोटं बोललो की काय? कोण विश्वास हवं तुमच्यावर? अरे गाणं म्हणतो ना ते बी खरं आहे. पण मग करायचं काय? आपण राष्ट्रपतीच्या प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा. आपण मोठ्या संकट जाऊ आणि डायरेक्टरने सांगू. याड्या चांगल्या आहेत. बघा मुख्याध्यापकांना सांगून बघा. हा चालेल. चला मुख्याध्यापकाला जाऊन भेटू. चला. एक दोन तीन चार पाच सहा. अरे सातवा कुठे आहे? एक सात नमस्ते कसले कसा? एक सात नमस्ते करा. काय रे मला का आलाय? मास्तरांचा सूचना सांगितली. राष्ट्रपती येणार आहे. अरे राष्ट्रपती नाही रे, राष्ट्रपती. आम्हाला पण काहीतरी करायचंय. काय करणार? नकला? काय करणार? घोड्या? नाही मी आपण करी. आणि सारी डान्स करी. आम्ही झाल्याची साफसफाई करू. आल्याची भाग घेऊ. मास्तर आम्हाला कशात तरी घ्यावं. तुम्हाला घेऊन करू काय? तरी काम तुम्ही केलंय. सारख्या एकमेकांच्या घोड्या काढायच्या, गंगा करायची, तक्रारी करायच्या. अरे प्रत्येक शिक्षकांच्या तक्रारी येते तुमच्याबद्दल आणि वर्गात तुमचं उपस्थित असणं म्हणजे डोकेदुखी सध्या सगळ्यांसाठी. आणि एकाला 6 महिन्यात 50% वरती मार्क नाहीत रे. मास्तर 50 ते 35%. म्हणून म्हणलं रे तिने एक बार पुढे पाहू. तू बोला रे. तू बोला. काय बोलतोय तू? 35%. एकदा बोलला. 35%. अजून एकदा बोलला. 35%. तुला काय सुवर्ण कमळ देऊ?
आणि मुख्याध्यापक तर म्हणतो ना तू शाळेत येणार? मी आता येणार. मग मी पण येणार. आपण कसला तरी विचार केला पाहिजे. कसला विचार? आपण केला की वर्गात खोडं काढले नाहीत की आणि माझ्याकडे नाही वाढलं. चालेल तर मग तुम्ही तसं वागा. तसं वागा म्हणून आपण त्याला कसं खेळणार का? वर्गात खोडं नाही काढलं तर मजा कशी येणार? नाही बरे मामा. योग्य सणासारखं वागण्यापेक्षा आपण आपलं चालूच बरे. असेच बरे तर खूप असत असेल. हा सगळ्यांचं बोलणे. असं तरी बोलले खाऊ आपण पण काहीतरी ऐका लढवू की. हा आपण असं काहीतरी करू की राष्ट्रपती आल्यावर आपण त्यावर हा असंच काहीतरी. हा मी मस्त आहे. हे हो हे म्हणतो सोडून असतं काय करायचं तर ठरवा ना. हे तर रवी नका. मला शाळा पण करायची आहे. हा चालेल चालेल. आता आपण समजा आपापल्या घरला जाऊ. नंतर आपल्याला इकडे काढलं भेटायचं. म्हणजे महादेवाचे मंदिर आहे. या वया राज्याला तिथं भूत असते. भूत हे ठीक आहे. तुमच्या जागी भूतांजवळ खऱ्या भूताची डेअरी करून तिथे तयार हे चला समजा आता चला पटापट. शंभो शंभो. अरे या की पटकन. देवळात आलं ना की मला शिवाजीराजाच्या शक्तीची लय आठवण होती. का रे? ते विसरते असं नाही ना. महादेवाची पिंड आणि शिवाजीराजाचं मावळ. अरे म्हणजे आपण मावळी तू तू बंद असेल. तू बंद कर. तू बंद कर. अरे का? हे बघा यार असं वाटतं आपण इथं जाऊन नका झाला. राष्ट्रपतीला खुश करायला. हा, मग काय काय ठरवलं तुम्ही? राष्ट्रपती आले की प्रतिज्ञा म्हणणार. बस आणि काय? हो मग मला पाहिजे. राष्ट्रपती आले की उभं राहणार आणि भारत आले. मात्र आमच्या कानपेड आहे. काय असं काय? त्याच्यासमोर शिकवून घेतो. तुम्ही मात्र लागतो चालत. अरे येणेलो आपण असं काहीतरी करायला पाहिजे की जनरल राष्ट्रपती राष्ट्रपती होतील. असं काय करायचं? अरे माझं ऐका.
तुम्ही समजायची मी शीर्षातून करा. आता समजा राष्ट्रपती उलटे किती वेळ करायचं ते सरकार? वाचता समजायला कोंडून ठेवा. आरोप करायचं काय? राजा आता तूच सांग. माझ्या डोक्यामध्ये काय काय आहे. काय जी? या पुस्तकात आहे वाच. तुला तुझ्या जायचं माहिती नाही या. तुला शास्त्रीय प्रयोग. राजा हे पुस्तक जोरात आलं. ती येडे काय रे? या पुस्तकातला योग प्रयोग राष्ट्रपती समोर करून दाखवायचा आपण. दिवे लावायचा. हा तो आपण रोजच करतो. बटन लावलं किती वेळ लागतात. तेच तर बटनावर लहान वाटतं दिवा. मग अगं वाढवायला होत्या लाईटी. लय तसं. बरोबर. ते आता ऐकायला समजेल. आपण शाळेत लाईटी लावायची. अगं पण कुठं? राष्ट्रपतींचं प्रोग्राम परत तिथे लावायची लाईटी. आरोप कशी? आता कानपडायला बघा. हे बघा आपल्या गावाला विद्युत बस ऐकून असते. शाळेत की नसतं. शाळेत दिवा लागला कधी पाहिलंच नाही ना. हा ना रोड शेडी. बरोबर. तर आपण काय करायचं? तो स्टेजवरचा दिवा आहे ना तो आपण वाटत वगैरे पेटवायचा. राजा आता एकदा ध्यानात येत नाही बघ. ते आता ऐका गप्पा करू. आपण आपली समजांची कामं वाटून घेऊ. रोग्यांची घे. आत्ताच्या आत्ता गावातल्या कुणाला तरी काढून तो सायकलीचा दिवा कसा लागतो ते बघा म्हणून काय नाव हे काय? बस लवकर. पुढं. तुमच्याकडं काय करत काय की? म्हणजे होता. होता म्हणजे आता ती मुलं लाईटीच तू एक काय दाणे काढून ठेवल्या अडगे. हात तर आज राज्याला आपण ते उडू. राज्याला मग तुझ्या बा समोर उडवायचं का काय? तुझा बा दोघांना ते पंखाने करा फिरवल. हे खरंय म्हणा. झालं तर मग. आता घरला जाऊन समजायचं जेवायचं आणि आपापल्या कामाला लागायचं. हा. काय ए राजा दादा मला ते काम सांग की. का काढलं गॅसमधनं? असं कसं काढत? ऐक तू काय कर घरला जाऊन एखादी मोठी वाया शोधून बघ. बघून ठेवते. ए राजा दादा घरचीच पंचावत नाही ना? शेजारच्या सुद्धा चालेल ना? चालेल पण मोठी आहे बरं का? आता बघून ठेवते. अरे आपण त्याच्या घरला आणि अंदाज करून दे. ऐक तुम्ही घरला जाऊन भाकर खाऊ नको. तुम्ही तयार राहा. आणि ऐक ते येड्या. आणि झोपू नको काय? त्या उठायला म्हणू. हे गोट्या आपण कशाला मारतोय? बघ म्हणलं होतं आडून त्याला. मला काय माहित होतं ते इतकं भित्र असतं. वाघ मागं लागल्यावर सायकल चालूच होता. आणि खायला बी नाही तर दिवा कसा लागतो त्यो. हे ताईडे तेव्हा पुन्हा इकडे येतोय. आडू का त्याला? घाबरू का त्याला? नका नका घाबरा आपलं काम होणार नाही. आता कसा गावडावला बावडी. सायकल
कधी ऐकणार ते थांब मी जातो. अगं बाबू खरंच लाईट लागली की म्हणजे आपल्याला नेहमीच लाईट लावायची. नेहमीची भेटी त्या इस्त्रीच्या मम्मीला काय म्हणत्या? माहिती मला ना माहिती आता मागं फिरलं तर बघ सावकाश अरे खाली बघ कोणतरी झोपलंय खाली बाजीपाठ मोडली अरे खूप चुकलं आणि बघतायत तर होय अंदर दिसलंच नाही बघा राम 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 अरे जा
इशारे इशारे हे माकडे की लवकर कवाची जेवण बसले सायकलची किल्ली आहे का एवढ्या किल्ल्या समजा गावाच्या कुलपाच्या किल्ल्या आणल्या तर आता पण यातली सायकलची किल्ली कुठली एवढ्या किल्ले लावत बसलं तर 8 दिवस लागतील नाही ग नाही आवाज होईल एक करू तू जर हँडल आणि मी जर मागलं तर तसंच जाऊ शाळेपाशी करून तोडू राजा नाटक लवकर तुम्ही पाहिलं चाल उठ्या राक्षाला असं कळलं कामावर होतील मला राज्याला कोणाला काही कळणार आहे तेव्हा आणि राज्याला कडमडायला कोण येते तिकडं आणि अरे घालून त्याच्यात मी जातील पळून हे बघे तो फक्त आवाज करत या रुग्या चढ कुठं छपरावर नाही तर काय माझ्या डोक्यावर तुझ्या डोक्यावर अगं बाबू म्हणजे खाली मला पार धुवा होणार हे आला आता जावा लवकर एकच टाइमपास त्या उद्या बसू चल रे बघ्या बघा बघा इकडं लावा माझ्या डोक्यावरती आला पाहिजे काय हा हा राजा नवी दिवा म्हणजे पटकन नाव आहे का आम्ही उद्या झाली इतकी मेहनत घेतात म्हटलं भेटणारच बालाने ना कळणार काय देवी लावून ठेवा तिथं परत हा हा माझा तो पण अरे फिरू नये म्हणजे माहिती लागणार अरे आधी पुढचं ऐकून घे करायची आणि सांगत गावात करायची का लवकर ए नाण्या जपून जा म्हणते त्यानं तू आणि तो मुख्य याच्या जपून करून खाली तू काय करतोय वरती ये की खाली अगं बेटा मला वायात नको लावायचं हा तू ये आणि नाना आता करावर योग्य नाही नको वड आणि रुके तू ये खाली आता काय करू कोणत्या वाजत फिरतोय का फिरतोय
राष्ट्रपती सोबत तेरी भी चूक न मेरी भी चूक. पर पंख फिरल्यावर लाईट लागल मग कळत का संध्या. हा मग काय करायचं? नाण्या वरती पंख्यात अडचण घाल आणि दोरी तो खाली. ते राष्ट्रपती आले की दोरी वाटत किंवा लाईटी लागणार. हा 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 हे काय माझं एकटाच काय अरे लागली, लागली. मुलांनो, आता राष्ट्रपती महोदयांना आपली कविता बनवून दाखवा. मास्तर कविता नाही आले. आले कविता नाही आले मग वाचन आले का? हो म्हणा. या गेल्यावर्षी त्यांना स्कॉलरशिपला चांगले गुण मिळाले होते. त्यांचा आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सत्कार होणार आहे. मी आता नाव वाचतो. तलवार विद्यार्थी अरे इकलेला ना तो निघलेला ना. मी नावं वाचतो. तलवार विद्यार्थी डाव्या बाजूने येऊन सत्कार स्वीकारून त्याच्या उद्या बाजूने जायचं आहे. ओके रागिनी आमचे अरे या रे लवकर. हॅलो दोरी वडली का? चला. अरे मला ऐका नाही लागत. अंजली दादू लाईट का नाही लागत रे. पाण्याने पडलाय. हा ना मला तर काय कळलं नाही. विश्वजित एक पांडे वडील चालायचं का? चांगला गेला नाही. प्रकाश यादव सत्कार झाल्यावर राष्ट्रपती जाणार आहे. सतीश राणे फक्त 15 दिवसात आपल्याला चालत. महेश पाने एवढी मेहनत पाण्यात जाणार. हा ना अरे बाळा तर सकाळीच बोलूया. काय तर दोरी काय वडली काढून गेले. काय थांबा जरा. ओके ओके ओके. राष्ट्रपती महोदयांनी आपल्यासारख्या छोट्या गावात येऊन आपल्या विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी व्यक्तिशः तुमचा आभारी आहे. आता तुमच्यात एक सूचना आहे. राष्ट्रपती महोदय आहे ना त्यांचा गाड्यांचा ताफा आहे ना गावात जायचं आहे ना कोणीही हलू नका. ओके ओके. राष्ट्रपती चालले. आरवळले राष्ट्रपती. आई शपथ त्या मोकाट बसलो हे तुझ्या आईला हवं. राष्ट्रपतीचं नाव घे. थांबवलं पाहिजे. वाराने पडलंय. मग कसं मारणार? काय टिकी टिकी. हो ना कामकरी वारा वाहते. ये मेरा भाई मैं इसकी ताई. छोटा बेटा मैं दंगा करता हूँ. मैं नाण्या मेरा टोपण लाव कबड्डी खेळता. मास्तरचे डोळे बाहेर येतील आता.
लेखवलंय. मास्तर मी बी कबड्डी खेळते आणि समजत मी पाडते. फिरला पण का? हे पोरांनो, मला तुमच्यावरती इथे शिवाय लाईटी लावली. हे पोरांनो, वरती बघा, आम्ही वाऱ्याला लाईटी लावली. पण मास्तर तुमच्या गावात तर वीज नसते. ते बी बरोबर आहे. आपल्या गावात वीज नाही, मग लाईटी कशी लागली? हे पोरांनो कशी लावली लाईटी? मी आणि राजेंद्र माझ्या घरचं पंकज माझं पेकट बी मोडलं. नंतर बाहेर पेकट मोडलं. आणि उद्याला सायकलीचं दिवा कसं लागतं ते पाहिलं. राजाकडे बघितलं. शाळेच्या बाजी सायकलच पावली आणि आम्ही दोघं काही पाहिलं. आनंद्या शेताची वायर आणि ते लिहिली पळवली. अरे वा, पण मुलांना हे सगळं कशासाठी? हा मग शाळेत आम्हाला समजी चांगली मुलं म्हणून म्हणतात. अभ्यासात डम म्हणून समजी आम्हाला दूर लोटते. पण आमच्यात काय चाललं ते कधी कोणीच बघितलं नाही. मग आम्ही बी ठरवलं जरी चांगली मुलं असलो ना तरी या शाळेसाठी आणि या गावासाठी काहीतरी चांगलं करायचं. म्हणून आम्ही बिन वापरायच्या वस्तूपासून वीज निर्माण केली. मस्त मस्त मस्त. ज्या हुशार विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्रपती महोदयांसमोर त्या वाऱ्यावरच्या विजेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे त्यांचा प्रमुख तो नाही. त्यांनी या इथले मला तुमचा अभिमान वाटतो. खरं तर उद्याच्या भारत तुम्ही आहात, भारताचं भविष्य तुम्ही आहात. म्हणूनच माझ्याकडून या भारताच्या अभिमानाची भेट मी तुम्हाला देतोय. बरं का पोरांनो, माझ्या सन्मानासाठी सदा तुमचं हे कृत्य पाहून खरोखरच माझी छाती भरून आली आहे.